आम्ही लहान होतो ना, आम्हाला फार काही शिकवायचं नाही असं की आपल्या सरांना आम्हाला शिकवायचं नाही म्हणून आम्ही काहीतरी नाजूक काही शिकवू द्यायचं नाही. मी पहिले विषय घेतलेला आणि त्याच्यानं एक धडा शिकवला. त्याच्यावरची प्रश्न उत्तर मी लिहायला सांगितलं, तयार करायला सांगितलं आणि धडा वाचायला सांगितला. त्याच्यानी नकाशाचे शिकवला. नकाशाने दाखवलं कुठली कुठली गावं, कुठं कारखाना शावाईट, कुठं कारखाना पगार, कुठं कारखान्याचं सगळं दाखवलं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आधीनं आणि शैलीनं मन लक्ष लावून सगळं मन लक्ष लावून एकदम लक्ष लावून सगळं ऐकलं जातं. सगळं एकाशी कोणी सगळं एकदम लक्ष लावून सगळं ऐकलं. बोल बोल परत बोल. माझा विषय इंग्रजी होता. शैलूला आणि आराध्याला शिकवलेलं. त्यांना शब्दार्थ, त्यानंतर शब्द इंग्रजी सांगितलेली. इंग्रजीचं खूप मस्त वाटलं. माझा विषय इंग्रजी होता. मी सई ज्ञानू त्यांना शिकवलं आणि मी 1 to 10 त्यांना दिली. शिकवताना खूप आनंद वाटलेला. मी शिकवलेलं होतं. सई ज्ञानू जया संस्कृती त्यांना मुलाला मी मराठीत आलेल्याला ज्ञानू सई त्यांचा त्याला माणसा किती शब्द सांगितलेले. मी सई यांचा तास घेतलेला. त्यासनी पूर्ण वाडे गणित दिली. मला शिकवताना खूप आनंद आला. मी पहिलीचा मराठी तास घेतलेला आणि तिसरीचा गणित तास घेतलेला. मी वर्ध्याला लय मारलं, परत राजाला पण मारलं आणि आजला मारला आणि आधी रडायला लागल्या. परत तिसरीला लॅक्टिस पद्धत शिकवली. परत पहिलीला शब्द वाचा सांगितली तर आदर्शाचा अर्थ म्हणजे शिक्षक. सेवक, ज्ञान दानात गर्क म्हणजे शिक्षक. पवित्राचे पेरू म्हणजे शिक्षक. मनामनात चैतन्य निर्माण करण्याची अद्भुत म्हणजे शिक्षक. प्रत्येक मानवाच्या मनात जो पादळीत आवडे उजळून